नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या शेंगाची भाजी। तर याला काही भागात डिंगरीची भाजी सुद्धा म्हटले जाते। कोवळ्या कोवळ्या मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून हाताने तोडून घेऊयात। कढईमध्ये तेल घेऊयात। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी, जिरे आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे। तोडून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा घालूयात। हळद, लाल तिखट, मीठ घालून शेंगा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। यामध्ये गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। गरज वाटल्यास पाण्याचा शिंतोडा देऊ शकता। भाजी तयार आहे। ज्वारीच्या भाकरी सोबत सर्व करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब